नमस्कार. कधी विचार केलाय का की जगातल्या एखाद्या कोपऱ्यात झालेला एक अगदी छोटासा बदल त्याचे तरंग अख्ख्या ग्रहावर कसे पसरू शकतात? आज आपण निसर्गाच्या याच अद्भुत पण तितक्याच नाजूक साखळीबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपण सुरुवात करूया एका अगदी छोट्या पण खूप महत्वाच्या ठिकाणापासून. एका भातशेतीतून आपल्याला आपल्या ग्रहाबद्दल एक मोठं सत्य शिकायला मिळणार आहे. दक्षिण भारतातल्या भातशेतीमध्ये आपल्याला एक अगदी सरळ सोट अन्नसाखळी दिसते. म्हणजे बघा, भाताच्या पिकावर जगतात नाकतोडे, त्या नाकतोड्यांना खातात बेडूक, आणि मग हे बेडूक बनतात सापांचं खाद्य. सगळं कसं एकमेकांवर अवलंबून आहे, नाही का? आता जरा विचार करा, जर या साखळीमधून बेडूक अचानक गायब झाले तर काय होईल? नाकतोड्यांची संख्या इतकी वाढेल की ते सगळं पीक फस्त करतील, आणि दुसरीकडे सापांना त्यांचं मुख्य अन्नच मिळणार नाही. यालाच म्हणतात रिपल इफेक्ट किंवा तरंगांचा प्रभाव. एका घटकातल्या बदलामुळे संपूर्ण व्यवस्थेचं संतुलनच बिघडून जातं. ठीक आहे, शेताच्या कथेवरून आपण थोडं मोठं चित्र पाहूया. हे जे नाजूक संतुलन आहे ना, ते जागतिक स्तरावर कसं काम करतं, आणि महत्त्वाचं म्हणजे मानवी हस्तक्षेपामुळे ते कसं विस्कळीत होतंय ते बघूया. आपण पर्यावरण हा शब्द खूप ऐकतो, पण पर्यावरण म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती. यात हवा, पाणी, जमीन, सगळे सजीव निर्जीव घटक आले. थोडक्यात ज्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो ते सगळं म्हणजे पर्यावरण. आणि इथेच महात्मा गांधीजींचं हे वाक्य अगदी चपखल बसतं. ते म्हणाले होते की पृथ्वी प्रत्येकाची गरज भागवू शकते, पण कुणाचीही हाव नाही. आणि आज पर्यावरणाच्या असंतुलनाचं मूळ कारण हेच आहे. आपल्या गरजा नाहीत, तर आपली कधीही न संपणारी हाव. बघा, हवा, पाणी आणि जमीन या तिन्ही महत्वाच्या घटकांना आपण प्रदूषित करून ठेवलंय. कारखान्यांमधून निघणारा धूर आणि रसायनं, शेतीत कीटकनाशकांचा बेसुमार वापर, ही सगळी मानवनिर्मित कारणं आहेत. आणि याचा परिणाम फक्त निसर्गावर नाही, तर थेट आपल्या आरोग्यावर होतोय. हे किती गंभीर आहे याचा अंदाज या एका आकड्यावरून येईल. वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडाच्या सर्वेक्षणानुसार 1975 ते 2005 म्हणजे फक्त 35 वर्षांमध्ये पृथ्वीवरच्या तब्बल 30% प्राणी प्रजाती कायमच्या नाहीशा झाल्या. विचार करा, 30%! बरं, प्रदूषणाची ही मोठी समस्या आपल्या रोजच्या जगण्याशी कशी जोडलेली आहे ते पाहूया. आणि त्यासाठी आपण एका गरजेच्या गोष्टीबद्दल बोलूया: वीज. चला बघूया, ही वीज मिळवण्यासाठी आपण नेमकी काय किंमत मोजतोय. आपल्या घरात येणारी बहुतेक वीज ही औष्णिक विद्युत केंद्रांमधून येते. इथे काय होतं तर कोळसा जाळून प्रचंड उष्णतेवर पाणी तापवलं जातं. त्या पाण्याच्या वाफेच्या प्रचंड ताकदीवर टर्बाईन फिरतात आणि जनरेटरमधून वीज तयार होते. प्रक्रिया तशी सरळ आहे, पण तिचे परिणाम मात्र खूप गंभीर आहेत. विजेसाठी दुसरा एक मार्ग आहे, तो म्हणजे अणुऊर्जा. इथे युरेनियमसारख्या अणूंचं विखंडन, म्हणजे ते फोडून त्यातून प्रचंड ऊर्जा मिळवली जाते, आणि मग त्याच ऊर्जेचा वापर करून वाफेवर टर्बाईन फिरवले जातात. प्रक्रिया जवळपास सारखीच, पण ऊर्जेचा स्रोत मात्र पूर्णपणे वेगळा आणि खूप जास्त शक्तिशाली आहे. मग प्रश्न पडतो की निवडायचं काय? एकीकडे कोळसा जाळल्यामुळे हवा प्रदूषण आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात, तर दुसरीकडे अणुऊर्जेमुळे किरणोत्सर्गाचा धोका असतो, आणि एखादा अपघात झाला तर त्याचे परिणाम चर्नोबिलसारखे अनेक पिढ्यांना भोगावे लागतात. म्हणजे दोन्ही मार्गांमध्ये मोठी आव्हानं आहेत. पण थांबा, चित्र इतकंही निराशाजनक नाहीये. ज्याप्रमाणे चुकीच्या गोष्टींचे नकारात्मक तरंग पसरतात ना, त्याचप्रमाणे चांगल्या कामांचे सकारात्मक प्रतितरंगही निर्माण होत आहेत, आणि त्यातूनच संरक्षणासाठी एक मोठी चळवळ उभी राहतेय. आपल्या देशात पर्यावरण संरक्षणासाठी कायदेशीर पातळीवरही खूप प्रयत्न झाले आहेत. वन्यजीव संरक्षण कायदा, वनसंवर्धन कायदा आणि पर्यावरण संरक्षण कायदा यांसारख्या महत्त्वाच्या कायद्यांनी आपल्या निसर्गाला एक प्रकारचं कायदेशीर संरक्षण कवच दिलं आहे. कायदे तर आहेतच, पण एका व्यक्तीच्या निर्धाराची ताकद किती मोठी असू शकते याचं एक अविश्वसनीय खरंखुरं उदाहरण आता पाहूया. आसामचे जाधव मोलाई पयांग या एका माणसाने एकट्याने 30 वर्ष अथक मेहनत करून 1360 एकरच्या ओसाड जमिनीवर एक अख्खं जंगल उभं केलं. आज ते मोलाई जंगल म्हणून ओळखलं जातं.
आणि त्यांच्या या अविश्वसनीय कामासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. एका व्यक्तीच्या जिद्दीने काय होऊ शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. आपण मोठ्या समस्या पाहिल्या, प्रेरणादायी कथा ऐकल्या, पण ह्या सगळ्यामध्ये आपली स्वतःची भूमिका काय आहे? चला आता या वैयक्तिक जबाबदारीकडे वळूया. हे वाक्य आपल्याला एका खूप मोठ्या गोष्टीची जाणीव करून देतं. ही पृथ्वी आपली खाजगी मालमत्ता नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्यांची ती एक ठेव आहे, जी त्यांनी आपल्याकडे विश्वासाने दिलेली आहे. तिचं संरक्षण करणं ही आपली निवड नाही, तर ते आपलं मूलभूत कर्तव्य आहे. तर शेवटी हा एकच प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, या अफाट परिसंस्थेत, या नाजूक संतुलनामध्ये माझी भूमिका नेमकी काय आहे? माझे रोजचे छोटे छोटे निर्णय कोणते तरंग निर्माण करत आहेत, सकारात्मक की नकारात्मक? नक्की विचार करा.